भिवंडी से दिल दहला देने वाली खबर सामने आई है। अदालत से फरार हुए आरोपी ने एक बार फिर उसी तरह की घिनौनी वारदात को अंजाम देते हुए 7 वर्षीय मासूम से अत्याचार कर उसकी हत्या कर दी। यही आरोपी सितंबर 2023 में भी एक 6 वर्षीय मासूम के साथ दुष्कर्म और हत्या के मामले में पकड़ा गया था, लेकिन अगस्त 2025 में भिवंडी न्यायालय से पुलिस की गिरफ्त से वो फरार हो गया था। पुलिस ने इस बार उसे फिर दबोच लिया और इस मामले में की अभी जांच जारी है। 30 रोजी दुपारी 3 ते 6 दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। याच्यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी सलामत अली अन्सारी याने एका चाळीमध्ये राहणाऱ्या मुलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिला रूममध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी तिथे एक अनैतिक कृत्य करून तिला गळा दाबून मारल्याचा प्रकार घडला। त्यानंतर त्या मुलीला एका गोणीमध्ये बांधून हा इसम लॉक लावून निघून गेला। पोलिसांनी तात्काळ जेव्हा माहिती मिळाली या संदर्भाने पूर्वीचे आमच्याकडे असणाऱ्या फोटोग्राफवरून आम्ही त्याचा शोध घेतला आणि पूर्वीचे ज्या ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो त्या ठिकाणी शोध घेऊन या आरोपीला 5 तासात ताब्यात घेतलेला आहे। या आधी देखील त्यांनी बरोबर 2023 साली भिवंडी शहराला अशाच प्रकारचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये तो जेलमध्ये होता। दरम्यानच्या काळात तो कोर्टातून फरार झाला होता आणि त्यानंतर साधारणतः 2 महिन्यानंतर हा दुसरा प्रकार घडलेला आहे। किती दिवसाची पोलीस कोठडी ठोकण्यात आली? त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि याचा तपास सुरू आहे। या दृष्टीने सर्व ती खबरदारी घेत आहे।